गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माधुरी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण बघूया इंग्रेडियंट्स. मी इथे एका पातेल्यात घेतला 1 वाटी रवा आणि 1 स्पून शुगर, 2 स्पून सॉल्ट, 2 स्पून आपण ॲड केलेला आहे कर्ड. दहीने आपल्याला छान चव येते. 1 स्पून आपण आवडलेला आहे इनो. इनो टाकल्याने छान आपलं बॅटर असेल. यात आपण 1 स्पून तिखट घेतलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1 वाटी पाणी आपण त्यात मिक्स करणार आहोत. ते बॅटर छान व्यवस्थित ढवळून घेणार. ह्या बॅटरमध्ये 1 बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 टोमॅटो ॲड केलेला आहे. असं बॅटर 5 मिनिटं आपण झाकून ठेवलेलं होतं. 5 मिनिटं झालेलं आहे. आपण इथं पाणी गरम करूया. हे आहे आपले पात्र. ते गरम झालेलं आहे. आपण त्याला ऑइलिंग करणार आहोत. ऑइलिंग व्यवस्थित करून घ्यायचं. त्यामुळे ते खूप खुसखुशीत होतात आणि छान लागतात. खमंग असे भाजले जातात. शॅलो फ्राय होतात. सर्व आपल्याला हाताने आपण रोल करून टाकू शकतो किंवा डायरेक्ट स्पूनने पण आपल्याला फ्राय करायला ठेवता येतं. बघू शकतो तुम्ही. 5 मिनिटं आपल्याला त्याला फ्राय करायचं. दोन्ही साईडने आपण त्याला फ्राय करणार आहोत. 2 मिनिटं पण घेऊ आपण. बघा आपण बघूया. एक साईड झालेली आहे पूर्ण. त्याला आपण परतून घेऊ. परतून घेऊन आपण थोडंसं ऑइलिंग केलेलं आहे आणि परत आपण झाकण ठेवणार आहे 5 मिनिटं. तोपर्यंत आपण बघूयात चटणी. अर्धी वाटी शेंगदाणे भाजताच घ्यायचे. टू स्पून कर्ड, कोथिंबीर, 2 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या ॲड केलेले आहे. पॅनचं गॅस आपण बंद करूया. ते आपले झालेले आहेत. 1 स्पून सॉल्ट, 1 स्पून शुगर. आपण ही मिक्सरला बारीक करून घेऊया. 5 मिनिटं वाटण तयार करून घेऊयात. आपण यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं ऑइल ॲड करूया. आपल्याला यात चटणी फ्राय करायची आहे. मोहरी, थोडंसं जिरे छान फ्राय करूया. तसं आपण फ्राय करतो. मग चटणी आवश्यकतेनुसार तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही आणखी रेडी झाली आहे. छान बघू शकता. मस्त अशी जाळी आलेली आहे. आपल्याला छान खुसखुशीत लागतात ते. बघू शकता किती छान झालेले आहेत आपले आपले. लाईक, शेअर and subscribe my channel. Thank you.